आले रे करणला 2 चौकारानंतर उत्तर देतोय आणि ट्रेडमार्क सेलिब्रेशन सुद्धा पाहायला मिळालंय. फलंदाज माघारी परततोय. किशोरची दांडी गुल. लक्षात असू द्या यानंतर मॅच आहे त्यामुळे कुठे जाऊ नका ह्याची आपण नोंद घ्यायची आहे. ओके दुसरी फलंदाज बाद क्लीन बोल्ड. रजनी क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. करण लहाने सुरुवातीला त्याच्यावरती आक्रमण चढवलं होतं किशोरनं, मात्र त्याला माघारी पाठवलं आणि त्यानंतर तुफान गोलंदाजी पाहायला मिळतीये. षटक संपलंय पहिलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करतायत टीम पलक 11 जहानमान एरंजाड. निश्चितच मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करायची आहे. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेणाऱ्या या 2 धाकट टीम अर्थातच आपण पाहताय मैदानावरती टॉस जिंकला एरंजाड या संघानं आणि प्रथम बॅटिंग स्वीकारली. 9 या आकड्यावरती 2 फलंदाज बाद होत आहेत. मयूर आणि विकी या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती जिम्मेदारी. राज येतोय गोलंदाजीसाठी. राजचा पहिलाच बॉल आणि मैदानावरती यष्ट्या उद्ध्वस्त करण्याची जणू या ठिकाणी स्पर्धा लागलीये. पहिल्या चेंडूवरती राज भोईरनं टिपलाय. पहिला गडी त्याचा आणि फलंदाज माघारी परतत असताना मयूर मिळाली विकेट. सतत विकेट मिळत आहेत. 9 आकड्यावरती 3 फलंदाज बाद. संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय कार्तिक 11 श्री गणेश कासगाव आणि कासगाव टीमला सपोर्ट करण्यासाठी भरपूर मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळतीये.
मंडप डेकोरेटर्स क्षेत्रातील मोठं नाव अर्थातच यशस्वी उद्योजक मान्यवर विलासदादा राऊत यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। कासगाव गावचे उद्योजक विलासदादा राऊत यांचं शुभागमन झालेलं आहे। विनंती आहे आपण या, आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे। चांगल्या दर्जाची गोलंदाजी, चांगला टप्पा, याच परिसराचं क्रिकेट जाणून बुजून असणारे हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। बदलापूर विभागातील दोन मातब्बर टीम खेळत आहेत। अर्थातच एका बाजूनं कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव आणि त्यांच्या समोर फाईट देत असताना पलक 11 जय हनुमान एरंजाड या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा बिग फाईट मुकाबला मैदानावरती स्कोर कार्ड स्थिरावले, स्कोर कार्ड रुसलेलं पाहायला मिळतं। 9व्या धावसंख्येवरती आपण पाहताय धावफलक थांबलंय। राज गोलंदाजी मार्क वरती येतोय। निश्चितच यावेळेस फिल्डरला बीट केलंय, तारांबळ पाहायला मिळाली, अतिशय वेगवान स्ट्रोक होता, कोंडी फोडली आहे, सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा, चौकार। सुस्वागतम सुस्वागतम। या दरम्यान गोरेगाव गावातील समाजसेवक म्हणून याची ओळख आहे। गोरेगावचे आमचे ग्रामसेवक विनोदजी खेडेकर साहेबांचं आगमन झालंय। मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। यस डीजे मंचाच्या समोर आणि रेलिंगला लागून जी लहान लहान मुलं आहेत, समोर जी खेळतात मुलं, त्यांनी सर्वांनी बाजूला व्हा। त्या ठिकाणी कुणी खेळू नका। सर्व लहान मुलांना विनंती आहे आपण लगेच तिथून बाजूला व्हा। आणि रेलिंगला हात धरून जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे। यावेळेस फटका चांगला, फुलटो चेंडू चांगल्या पद्धतीने इथं पनिश केलाय, सरळ चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांचा दे धमाका षटकार। विकेट एका बाजूने जरूर मिळतायत, मात्र एरंदाड संघाचा तारणहार एरंदाडचा तेंडुलकर चंद्रकांत मैदानाच्या आतमध्ये चौकार, एक षटकार बॅट मध्ये येतोय आणि संघाला सावरण्याची जबाबदारी ही स्वीकारायची आहे। ही जबाबदारी त्यानं स्वीकारली आहे। एरंदाड गावची पालखी खांद्यावरती घेऊन चाललाय। 3 चेंडू फेस केले, 10 धावा त्याच्या बॅट मधनं येत आहेत। धावा येत आहेत। राज भोईर वरती आक्रमण चढवलंय। सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर त्याला विकेट मिळाली खरी, मात्र इथून हल्ला बोल। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय जबरदस्त गोलंदाजी, लगेचच कमबॅक करत असताना राज भोईरचा हा जबरदस्त चेंडू, फलंदाज माघारी परततोय चंद्रकांत, दांडी 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 गुल। विकेट मिळतीये। निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सलग चौथा फलंदाज असा आहे की ज्याची दांडी गोल होतीये। निश्चितच राज भोईर गोलंदाजी करत असताना 2 मोठे फटके त्याच्या विरोधात चंद्रकांतनं जरूर ठोकले, मात्र त्याच्या विरोधात टाकलेला हा चेंडू अतिशय सुंदर डिलिव्हरी होती। ऑफस्टिकच्या बाहेर पिच केलं आणि ऑफ ब्रेक होत असताना चेंडू आतमध्ये आला, बॅट फिरवली, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र फसलाय आणि यष्ट्यांचं चुंबन घेऊन सरळ यष्टी उद्ध्वस्त केली आहे गोलंदाजानं। राज भोईर गोलंदाजी करतोय। षटक क्रमांक 2 ची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती। स्कोर कार्ड वरती 19 धावा, 4 फलंदाज बाद। डाव सावरण्यासाठी बॅट्समन मैदानात आलाय। ललित भोईर मैदानामध्ये आलाय, बॅटिंग करावी लागेल, डाव सावरायचा आहे। मिडल ऑर्डर मध्ये संघाला निश्चितच इथून सुस्थितीमध्ये आणावं लागेल। षटक दुसरं चालू आहे। 19 या आकड्यावरती 4 फलंदाज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कासगाव विपक्ष त्यांच्या विरोधात फाईट देत असताना टीम एरंजाड इथं पहा, हा चेंडू निश्चितच चांगल्या पद्धतीने टाकलाय, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळतोय। राज भोईरचं हे षटक या ठिकाणी संपन्न होतंय। 11 धावा त्यानं खर्च केल्या, 2 षटकांचा खेळ संपलाय, 20 धावा, 4 बाद। गाड्या पार केलेल्या आहेत त्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, मायबाप प्रेक्षकांना
आपण त्या गाड्या तिथनं बाजूला पार्क करा, कारण तिथं आपला रॉयल एंट्रीचा गेट आहे. आलेल्या सर्व मुख्य पाहुण्यांची एंट्री त्या रॉयल एंट्री गेट मधनं होत असते. जिथं ज्या गाड्या रस्त्याला पार्क केलेल्या आहेत जनरेटर व्हॅनच्या बाजूला, त्या सर्व मित्रांनो आपण बाजूला घ्या. तिथनं आपल्या मुख्य पाहुण्यांच्या आगमनासाठी रॉयल एंट्रीचा जो गेट आहे तो खाली करा. या ठिकाणी आपण पाहत आहे षटक क्रमांक दुसरं संपलेला आहे. 20 धावा धावफलकावरती आणि 4 फलंदाज बाद असं धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. काटेकी टक्कर नक्कीच मैदानावरती होईल. नक्कीच झुंज देत असताना दोन्ही टीम यावेळेस पुन्हा एकदा कासगावकरांनी यस्त्या ठेवायच्याच नाही असं ठरवलंय. गोलंदाजीसाठी करण लहाने आलाय आणि यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज माघारी पाठवलाय. विकीची दांडी गोल. परिवर्तन सुंदर होतं. टप्पा खाला थोडासा वळण घेत बाहेर निघाला. विकेट किपरनं उरलेलं काम पूर्ण केलं. निर्धाव येतोय. षटक चालू झालंय तिसरं आणि धावफलकावरती आहे त्या 20 धावा. स्कोर कार्ड जरूर सजलंय 20 धावांपर्यंत. मात्र एका बाजूने अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला. याच दरम्यान गफूरभाई बुबेरे यांचं शुभागमन झालेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण या मंचावरती. भरपूर मान्यवरांची मांदियाळी आपल्याला सातत्यानं मंचावरती पाहायला मिळतीये. एक सिंगल धाव या दरम्यान दोन धावा या ठिकाणी कंप्लीट करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. समीर आणि ललित या दोन खेळाडूंवरती फार मोठी जबाबदारी या ठिकाणी पाहायला मिळतीये. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करायची आहे. संघ संकटात सापडलाय आणि अशा वेळेला निश्चितच संघाला सावरायचंय, आवरायचंय, डावाला निश्चितच पुढे घेऊन जायचंय. एरंजाड टीम साठी इथून मात्र संघर्ष मोठा आहे. मात्र एरंजाड गावाचं नाव निश्चितच संघर्षासाठी ओळखलं जातं. बॅटिंग करत असताना ललित आणि समीर ही जोडी मैदानात खेळतीये. फार मोठी जिम्मेदारी, जबाबदारी त्यांना स्वीकारायची आहे. एरंजाड संघ अडचणीत सापडलाय. ही अडचणीत सापडलेली नौका किनाऱ्यावरती आणायची आहे. करण लहाने पुन्हा एकदा तयार होतोय. स्ट्राइक वरती समीर. यावेळी जजमेंट चांगलं आहे. ऑफसाईडच्या थोडस बाजूला शफल झाला आणि निश्चितच त्याला माहिती होतं लेग स्टंप वरनं चेंडू निघून जाईल. लेग स्टंपच्या बाजूने जातोय. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची धाव. जजमेंट अतिशय सुंदर होतं. चेंडूवरती नजर सुंदर होती. समीर भोईर मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय. निश्चितच त्याच्यावरती जबाबदारी आता फार मोठी असणार आहे. संघाला सावरायचंय, फिनिशिंग टच द्यायचा आहे, डावात धावा बनवायच्या आहेत. 5 षटकांची मॅच आहे. अजून भरपूर खेळ बाकी आहे. तिसरं षटक चालू आहे आणि या तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय. करण लहाने गोलंदाजी करतोय. स्ट्राइक एंड वरती समीर भोईर असा सामना मैदानात. स्टेप आउट झाला. फटका चांगला, दर्जेदार प्रहार केलाय. फिल्डरला बीट केलं. वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करत असताना क्लासिकल अंदाज मैदानात दाखवलाय. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. समीर भोईरचा वार. चेंडू सीमा पार. झुंजार संघांच्या दरम्यान
मैदानात चेंडू पाठवा. 4 धावांचा एक तुफान फटका आपल्याला पाहायला मिळाला. करण लहानेसारख्या गोलंदाजाच्या समोर स्टेप आउट होऊन खेळतोय. वेगवान गोलंदाजाला अगदी फिरकी गोलंदाजासारखं ट्रीट करत असताना समीर भोईर मैदानात खेळतोय. एकाहून एक चांगल्या दर्जाचे खेळाडू. मॅच बॉल आलेला आहे मैदानात. बॅटिंग करतोय समीर. संघर्ष योद्ध्याची भूमिका पार पाडत असताना 4 चेंडू फेस केलेत. 8 धावा त्यानं बनवल्यात. मैदानावरती जबाबदारी दिली आहे आणि गावाचा विश्वास इथं सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र जबरदस्त बाउन्सर पुल करण्याचा प्रयत्न होता. करण लहानेचा टप्पा आपण पाहाल तर अतिशय चांगल्या पद्धतीनं उंचीचा पुरेपूर वापर केलाय आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत त्या 29 धावा. छोटासा ड्रिंक्स ब्रेक. जाऊया मंचावरती ज्या ठिकाणी इंदगाव विपक्ष काराव असा सामना असणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचं आहे. इंदगाव आणि काराव दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला पुन्हा एकदा जाऊया मैदानावरती ज्या ठिकाणी 3 षटकांचा खेळ पाहायला मिळालाय. 29 धावा धावफलकावरती जरूर आहेत. 5 बाद 29. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला जरूर जाऊन पोहोचलाय. मात्र निश्चितच जबाबदारी सोबत ही संधी असते. ज्या फलंदाजांना नेहमीच फलंदाजी करायला मिळत नाही त्या फलंदाजांसाठी संधी उभी राहत असते. ललित साठी हा पहिलाच बॉल चेक करतायत. पंच सांगतायत वाईट बॉल. राज आलाय गोलंदाजी मार्क वरती. अजून एक तेच तर्रार गोलंदाज राज लहाने वरती विश्वास या ठिकाणी दाखवलाय. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल येतोय. ललित खेळतोय स्ट्राइक एंड वरती. दुसऱ्या बाजूने समीर सुंदर संघर्ष करतोय. 8 धावा त्याच्या बॅट मधनं आल्यात. ललितला खातं खोलायचंय. राज लहाने टू ललित असा सामना मैदानात. यावेळेस पुन्हा एकदा पाहतायत पंच सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एका धाब्याची पुन्हा मदत येईल. धावफलक पुढे सरकेल ते 31 या धावसंख्येवरती. दिशा आणि टप्पा सापडायला हवा. सूर सापडला नाहीये. सलगचे 2 व्हाईट बॉल येत आहेत आणि मैदानावरती आपण पाहताय धावफलक थोडस पुढे सरकलंय 31 या धावसंख्येवरती. एका बाजून आपण पाहताय विचार करताय तर 5 फलंदाज बाद करण्यात यश जरूर मिळालंय. मात्र धावफलकावरती जी धावगती आहे ती सुंदर पाहायला मिळते. 10.33 च्या सरासरीनं 31 धावा जोडल्यात. प्रोजेक्टेड स्कोर तुम्ही पाहताय 51 या आकड्यापर्यंत जाऊन पोहोचेल. ओमसाई एमटीसी लाईव्ह वाहिनीचं मनापासून आपण कौतुक करूया. इत्यंभूत संपूर्ण माहिती स्कोरबोर्ड वरती नजर मारल्यावरच तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस अजून एक विकेट मिळाली आहे. फलंदाजाला काही कळाईच्या आत कासगावकरांनी मैदानात यष्ट्यांवरती मात्र हल्ला बोल केलाय. सर्जिकल स्ट्राइक करत असताना राज लहानेनं सुद्धा टिपली एक विकेट. फलंदाज माघारी परततोय. ललितची दांडी गोल.
सहावा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला ज्याची दांडी गुल झाली. इथं मात्र चुकीच्या पद्धतीने चेंडू निघून जातोय. विकेट किपर आणि फाईन लेगला बीट करत असताना सरळ चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. नशिबाची साथ मिळतीये. लक फॅक्टर ऑन. चौकार. संघनायक आपल्याला विनंती आहे आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. काराव संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. इनगाव संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे आपण टॉस साठी त्वरित या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. इंदगाव संघाचे संघनायक विनंती आहे आपण लगेच या ठिकाणी टॉस साठी या. काराव टीमचे कॅप्टन बरोबर वेळेमध्ये आपल्या सोबत उपस्थित आहेत. आज त्यांचं विशेष कौतुक केलं जाईल. बरोबर 6 वाजता त्यांनी मैदानात संपूर्ण संघासह रिपोर्टिंग केलं होतं. काराव टीम यावेळेस पहा हलक्या हाताने त्या ठिकाणी खेळतायत. कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. अडवलाय. अडवून फेक करतील. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. धोक्याची घंटा या ठिकाणी नक्कीच होती. 6 गडी बाद झालेत. मात्र मैदानावरती जाबाज खिलाडी सारखे खेळतायत. बॅटिंग करत असताना समीर आणि त्याला साथ देण्यासाठी सनी मैदानामध्ये आलाय. स्कोर कार्ड वरती आहे 37 धावा. विकेट जरूर मिळाल्यात मात्र धावगती जी आहे ती मात्र वाढत चालली आहे. 10.57 ची सरासरी आणि 37 धावा धावफलकावरती आहेत. राज लहाने गोलंदाजी करतोय राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस ओव्हर पिच फटका खेचलाय. टायमिंग झालं मात्र एलिव्हेशन मिळालं नाही. फिल्डर बरोबर अचूक जागेवरती. सनीचा हा झेल फलंदाज फिल्डरनं टिपलाय आणि माघारी पाठवत असताना 7वा धक्का दिलाय. बॅटिंग करणाऱ्या पलक 11 जय हनुमान एरंजाडला. फलंदाज बाद. मुरबाड विधानसभेचे दमदार आमदार किसनजी कथोरे साहेबांच्या नावानं ही संपूर्ण टुर्नामेंट आपण पाहत आहे. अतिशय दर्जेदार आयोजन. गोरेगावचं हे ऐतिहासिक क्रीडांगण आणि ऐतिहासिक क्रीडांगणावरती मानाची अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा निश्चितच बहारदार आयोजनातून नियोजनातून सज्ज झालेला हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. 4थी रात्र आहे आणि 4थ्या रात्रीची जबरदस्त मॅच मैदानावरती. जीवन आलाय. जीवनला मात्र इथं संघाला जीवनदान द्यायचंय. हा चेंडू चेक करतायत. लेग स्टंपच्या बाहेरून पंचांनी घोषित केले वाईट बॉल. संजीवनी मिळतीये धावफलकाला. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते जाऊन पोहोचेल 38 या धावासंख्येवरती. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळत आहेत. निश्चितच मोहम्मद भाई 6 फलंदाज क्लीन बोल्ड. त्याच्यानंतर पहिला फलंदाज जो झेलबाद झाला. निश्चितच जीवन बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. स्ट्राईक एंड वरती खेळतोय. समीर दुसऱ्या बाजूने संघर्ष करतोय. 8 धावा त्यानं बनवल्यात. स्ट्राईक साठी तळमळतोय. राज येतोय गोलंदाजी मार्गवरनं. जीवनसाठी टाकलेला चेंडू लोवर फुल टोज. आता मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. फसलाय. लॉंग ऑफला अजून एक अप्रतिम झेल. फलंदाज माघारी परतत असताना झालाय फेल. मंच त्याचबरोबर स्टँड्स मध्ये तुम्ही पाहताय भरपूर प्रेक्षक राजा उपस्थित आहे. मैदानाच्या चारही बाजूला तुडुंब गर्दी प्रेक्षक राजाची व्हायला सुरुवात झाली आहे. बरोबर घड्याळामध्ये आपण पाहिले तर 9:30 वाजता आहेत आणि प्राईम टाइमला प्राईम गर्दी. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक सहर्ष स्वागत करूया. लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल.
या षटकातला शेवटचा चेंडू आहे. निश्चितच भरपूर मान्यवरांची उपस्थिती मांदियाळी आपल्याला पाहायला मिळतीये. गोरेगाव म्हटलं म्हणजे प्रेमाचं आणि मैत्रीचं माहेरघर, दोस्तीच्या दुनियेची राजा माणसं इथं. आणि निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सातत्यानं चांगल्या क्रिकेटच्या संघांना खेळताना तुम्हाला पाहता येतं. मैदानाच्या चारी बाजूला प्रचंड दर्दी प्रेक्षकांची गर्दी आणि मंचावरती लाडक्या पाहुण्यांची मांदियाळी. थोड्याच वेळात विराजजी देशमुख साहेबांची रॉयल एंट्री आपल्या या मैदानावरती क्रीडा नगरीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. या षटकाचा शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे. यावेळेस पहा खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळतायत. स्वतः गोलंदाज जातोय फॉलो थ्रू मध्ये अडवलंय. एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धाबेसाठी धावतायत आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. षटक संपलंय. चौथं धाव फलकावरती आहेत 41 धावा. यस आपल्या या आमदार चषकामध्ये दमदार एंट्री त्यांची होतीये. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांची ग्रँड एंट्री होताना आपण पाहतोय सन्माननीय श्रीमान विराजजी सुनील देशमुख साहेब आणि त्यांचं आगमन अगदी मंचाच्या दिशेने होत आहे. ठाणे आयकॉन असा पुरस्कार देखील मिळालेला आहे. ते सन्माननीय विराजजी देशमुख साहेब त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचे. सन्माननीय विराजजी देशमुख साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. धन्यवाद. थँक्यू सो मच. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत. जाऊया मैदानावरती. 4 षटक संपलेले आहेत. धाव फलकावरती 41 धावा. दोन्ही टीमचा संघर्ष. यावेळेस ओरपी चेंडू, फटका चांगला खेचलाय, उंची गाठलीये, लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. मैदानावरती एंट्री झाली विराज देशमुख साहेबांची आणि स्वागत होतंय दमदार संघर्षमयी षटकारानं. 6 धावा. तुफान. नुकतेच मात्र ठाणे आयकॉन हा पुरस्कार देखील साहेबांना मिळालेला आहे आणि युथ आयडॉल आहेत. खरं तर आपण पाहतोय सन्माननीय विराजजी सुनील देशमुख साहेब आणि त्यांचं आगमन मंचावरती होत आहे. आणि नुकतीच त्यांची मात्र भारतीय जनता पार्टी अंबरनाथ ग्रामीण तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे. आणि संपूर्ण गोरेगावच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून साहेबांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन आम्ही करतोय. कारण युथ आयडॉल साहेब आहेत आणि ठाणे आयकॉन या पुरस्काराने त्यांना नुकतंच सन्मानित देखील केलं गेलंय. साहेबांचं आगमन झालंय आणि साहेबांचं स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू तुषारजी शिंदे सर. या ठिकाणी षटकाराला संघर्ष भरपूर पाहायला मिळतोय. समीर जो मैदानावरती खेळतोय तो आजचा खरा संघर्ष योद्धा आहे इरंजा टीम साठी. 8 फलंदाज एका बाजूने बाद होत आहेत. पत्त्याचा बंगला कोसळावा अशा पद्धतीने फलंदाज बाद होत आहेत. करण लहानेचं तुफान आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त गोलंदाजी केली. त्यानंतर आपण पाहताय तर 8 विकेट सुद्धा गेल्यात. मात्र दुसऱ्या बाजूनं जबरदस्त बॅटिंग करत असताना संघर्षमयी भूमिका पार पाडतोय बॅटिंग करणारा समीर भोईर. मैदानावरती 16 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. संघ संकटात असताना संकट मोचकाची भूमिका पार पाडतोय. न कद बडा न पद बडा, वही सबसे बड़ा जो मुश्किल में खड़ा. मैदानाच्या आतमध्ये समीर मेहर आम्ही दिलगिरी व्यक्त करू. या ठिकाणी समीर खेळतोय बॅटिंग करत असताना. 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. स्कोअर कार्ड वरती 49 धावा अद्यापर्यंत आहेत. शेवटचा अंतिम षटक. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि निश्चितच धाव फलकावरती 49 सन्मानजनक धावसंख्या उभी केली आहे. 10.89 ची जी सरासरी सुरुवातीपासून राखली आहे ती मात्र अबाधित ठेवली आहे. शेवटचा अंतिम षटक चालू आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज भावेश गोलंदाजी करतोय. स्ट्राईक वरती समीर खेळतोय. समीर मेहर मैदानावरती ब्रँडेड भूमिका पार पाडत असताना यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज, मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू गलीमध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी येत आहेत. इथं मात्र दोघांमधलं ताळमेळ चुकलं. एकमेकांमध्ये दोस्तीत कुस्ती पाहायला मिळतीये. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना 440 चा झटका. पलक 11 जर्मन इरंजा टीमला फलंदाज बाद.
शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ चालू आहे। धावफलकावरती 50 धावा, 50 धावा धावफलकावरती आहेत। 9 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा गडी इथं फलंदाजी करत असताना पाहायला मिळेल। समीर अजूनही मैदानात खेळतोय, बॅटिंग करत असताना वेदांत आलाय। शेवटच्या षटकातला आपण पाहताय अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक। भावेश गोलंदाजी मार्कवरनं चांगली बॅटिंग केली आहे समीरनं, मैदानावरती संघर्षाची भूमिका पार पाडली, संकटाच्या वेळेला उभा राहिलाय समीर मेहर। यावेळेस फुलटो चेंडू आहे, ऑन साइडला खेळतोय, फिल्डर सीमारेषेच्या जवळ चेंडूला गॅदर करत असताना फेकतोय। एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे। एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल ते 51 या धावसंख्येवरती। 9 गडी बाद 51 धावा धावफलकावरती। मंचावरती मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळतीये, आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन आणि गोरेगाव ग्रामस्थांच्या वरती असणारं प्रेम आणि या प्रेमापोटी मंचावरती मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। सन्माननीय विराजजी देशमुख साहेब, नुकतीच भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका प्रमुख या पदावरती नियुक्ती झाली आहे। युथ आयकॉन, यंग डॅशिंग डायनॅमिक हँडसम पर्सनॅलिटी विराजजी देशमुख साहेब, हार्दिक सहर्ष स्वागत। षटकातला हा शेवटचा चेंडू अपील केली आहे, पंचांनी उचलून धरली, बोट आकाशाकडे गेले, ऑल आउट होत असताना टीम जय हनुमान इरंजाड संघ फलंदाज बाद होतोय। 51 आकडा धावफलकावरती पाहायला मिळतोय। चला, काराव आणि इनगाव संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉससाठी या। दादा हे माईकला थोडं गेन द्या, स्कॉटलेस। काराव संघाचे संघनायक आणि इनगाव संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मी विनंती करतोय सन्माननीय विराजजी सुनील देशमुख साहेबांना आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय। नुकतीच ज्यांची भारतीय जनता पार्टी अंबरनाथ ग्रामीण तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि साहेबांना विनंती, आपण या त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय। एका बाजूने एमएलए लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने आमदार चषक असं नाव आहे। टॉस आपण संपन्न करणार आहोत। कॉल कोण करतोय हा महत्वपूर्ण प्रश्न। चला, आमदार चषक असा कॉल होता आणि एमएलए आलेला आहे, तर टॉस या ठिकाणी संपन्न झालाय आणि टॉस या ठिकाणी एमएलए आलेला आहे। इनगाव संघाने टॉस जिंकलेला आहे, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। मी विनंती करतोय विराज सर आपण थांबायचं आहे, तर थोडा आवाज द्या माईकला। विराजजी सुनील देशमुख साहेब आणि नुकतीच ज्यांची भारतीय जनता पार्टी अंबरनाथ ग्रामीण तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपल्या मंचावरती आपण संपन्न करतोय। तुम्हाला समस्त ग्रामस्थ गोरेगावकर आणि या ठिकाणी संपूर्ण आयोजन कमिटी यांच्या माध्यमातून आपलं खूप खूप अभिनंदन आणि आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। सन्माननीय आयोजन कमिटीच्या वतीने आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। सन्माननीय विराजजी देशमुख साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय। हा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय आपल्या मुख्य मंचावरती। सन्माननीय विराजजी सुनील देशमुख साहेब ज्यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी अंबरनाथ ग्रामीण तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि युथ आयकॉन ते आहेत, त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे। तदनंतर विशेष सन्मान आपण करतोय सन्माननीय श्रीमान विनोदजी केळेकर साहेब, ग्रामसेवक गोरेगाव साहेबांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी आपण संपन्न करतोय। विनोदजी केळेकर साहेब, ग्रामसेवक गोरेगाव आणि साहेबांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय। सन्माननीय साहेबांना अक्रमभाई बुबेरे यांच्या शुभ हस्ते आपण विनोद केळेकर साहेबांचा विशेष सन्मान करतोय। ग्रामसेवक गोरेगाव आणि साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय। ग्रामसेवक गोरेगाव ग्रामपंचायत विनोदजी केळेकर साहेब, त्यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय। तदनंतर आपण सन्मानित करतोय सन्मान्य श्रीमान हरेजी राऊत साहेब, सरपंच कासगाव साहेबांचा देखील विशेष सन्मान केला जाईल। हरेजी राऊत साहेब, सरपंच कासगाव आणि साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण संपन्न करणार आहोत। हरेजी राऊत साहेब आपण या, आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय। कासगाव गावचे प्रथम सन्माननीय हरेजी राऊत साहेब
आणि साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय। सन्माननीय हरेशजी राऊत साहेब सरपंच कासगाव, चला मॅच सुरू करा विनंती आहे। स्कोर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, आपण सामन्याला सुरुवात करा ही देखील विनंती आहे। सन्माननीय हरेशजी राऊत साहेब सरपंच कासगाव साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय। तदनंतर सन्माननीय प्रभाकरजी खंबाळे साहेब साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। सन्माननीय प्रभाकरजी खंबाळे साहेब आपण देखील या, आपला देखील विशेष सन्मान या मुख्य मंचावरती आपण संपन्न करतोय। सन्माननीय श्रीमान प्रभाकरजी खंबाळे साहेब साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय एराब भाई यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय। सन्माननीय प्रभाकरजी खंबाळे साहेब त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न झाला। त्यानंतर सन्माननीय काशीनाथजी भोईर साहेब त्यांचा देखील सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय। सन्माननीय काशीनाथजी भोईर साहेब आपण देखील या, आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्यानंतर सन्माननीय स्वप्नीलजी सेलवले साहेब माजी सरपंच काराव ग्रुप ग्रामपंचायत आणि साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय। स्वप्नीलजी सेलवले साहेब माजी सरपंच काराव ग्रुप ग्रामपंचायत आणि साहेबांचा सन्मान सन्माननीय एराभाई बुबेरे यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय। स्वप्नीलजी सेलवले साहेब माजी सरपंच काराव ग्रुप ग्रामपंचायत आणि साहेबांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती। तदनंतर सन्मान्य श्रीमान रुपेशजी बनोटे साहेब साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। सन्मान्य श्रीमान रुपेशजी बनोटे साहेब आपण देखील या, आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। ऋणानुबंध आहेत सन्माननीय बाबूभाई आणि सन्माननीय रुपेशजी बनोटे साहेब आणि हे ऋणानुबंध इथे मात्र जपले जातात स्पर्धेच्या माध्यमातून। आमदार चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व पाहुण्यांचा विशेष सन्मान आपण संपन्न केलेला आहे आणि आता पुन्हा एकदा आपण जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये। धन्यवाद, थँक्यू सो मच। टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला 52 धावांचा आणि आता सुरुवात झाली आहे। षटक क्रमांक 1 जेबी आलेत गुणदाची बार्कवरती। जीवनला तुम्ही पाहताय जीवन बालेराव अर्थात दिनेश। फटका चांगला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, दोन क्षेत्राच्या पाठ मध्ये बाग मिल्का बाग ही परिस्थिती असताना अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार। करतोय हैदराबाद आपण पाहतोय सलामी जोडी दाखल झाली आहे। बाबेश लहाने आणि त्याच्या साथीला राज लहाने ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल। एक चौकार वसूल केलाय जीवनच्या विरोधात। बॅटची कडा होते, त्यांच्या मागे थर्मांचा खेळाडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बाल बाल बचावले गेलेत। राज लहाने यांच्या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू बाल बाल तो बचावला। या बॅच मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न त्याचा पूर्णपणे फसला होता। थर्माच्या क्षेत्रामधून आपण पाहतोय भरपूर वेगाने थ्रो जरूर गेला, परंतु इथे मिळतीये सिंगल। सिंगलच्या जोरावरती धावफलक 7 ते 11 वरती तुम्हाला पाल मिळेल। टार्गेट आपण पाहतोय या मॅच मध्ये 52 धावा चेस करायचे आहेत, याच अनुषंगाने उतरलाय मैदानावरती संघ कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव त्यांच्या विरोधात आपण पाहतोय संघ पलक 11 जर्मन क्रिकेट संघ एरंजाड। या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल। इथे फटका चांगला आहे, मिड विकेटला खेळला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, सनी राणे आहेत डीप मध्ये बॉलला तुम फेक करतील, मिळेल ती एक चिकी सिंगल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक देखील वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय। एक धाव फलकावरती जोडली गेली, थोडीशी दुखापत आहे यावेळेस दिनेश बालेरावला, परंतु तरी देखील तो मैदानावरती खेळतोय कारण आज मात्र चांगला क्रिकेट खेळायचंय। याच अनुषंगाने आपण पाहतोय टीम एरंजाड मैदानावरती उतरली आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्री गणेश कासगाव संघ देखील या पंचक्रोशीतील एक मोठा संघ म्हणून यांची ओळख आहे, परंतु आतापर्यंत 52 धावा चेस करत असताना मी म्हणेन कुठेतरी थोडंसं पिछाडीवरती पडलाय संघ कासगाव, कारण पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिलं जे मात्र तोडफोड करायचं असतं
परंतु अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन फक्त आणि फक्त 8च धाबा जीवनने खर्च केल्या, त्यामुळे आता येणारे 24 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 44 धाबांची गरज आहे. दोन्ही संघ आपण पाहतोय खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी संयुक्त विद्यमानाने खेळत असतात. एका बाजूला तुम्हाला चंदू मेहर ची सेना जरूर पार मिळेल, तर दुसऱ्या बाजूला करण लहाने च्या नेतृत्वाखाली समीर राऊतच्या नेतृत्वाखाली हा संघ नेहमीच मैदानावरती खेळत असतो. संघ कासगाव आज किरणजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून संघ बांधण्यात आलाय. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय साईनाथजी राऊत असतील, अर्जुनजी राऊत हे देखील मॅचचा आनंद घेतात. आमचे जवळचे मित्र विलासजी राऊत देखील या मैदानावरती जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. कारण उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. मग मंडप डेकोरेटर असेल, त्यानंतर टेम्पो सर्व्हिस असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये नामांकित अग्र नामांकित असलेले नाव आहे विलासजी राऊत. आणि त्यातल्या त्यात डिंगडॉंग कासगावचे पुरस्कर्ते आमचे कल्पेशजी टेंबे यांच्याही नावाचा उल्लेख पाहायला हवा. षटक क्रमांक पहिलं इथे मात्र संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या अंती 8 धाबा, धावफलक तुम्हाला पार मिळेल. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजी मार्गवरती दाखल होतोय सनी राणे, हा गोलंदाज तुम्हाला पार मिळेल. स्टार्टिंग एंडवरती राज. पहिला बॉल गोपणी सारखी बॅट फिरवली आहे, हेलिकॉप्टर उडवायचं होतं, नाही जमलं, प्रॉपर बॅटवरती बॉल नव्हता, त्यामुळे लॉंगनला चेंडू फील्ड होते, उत्तम फेक करेल, मिळेल ती एक चिक्की सिंगल. आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बोर्डवरती 9 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. टॉस जिंकत असताना मी म्हणेन क्षणाचाही विलंब न करता बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला टीम एरंजाडनं. आणि बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली आहे, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय शफल झाला, क्रॉस झाला, बॉलला फक्त दिशा दिली आहे, सुपला शॉट पाहायला मिळतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सनी राणेवरती आक्रमण चौका. रायगड जिल्ह्यात गाजतंय नाव. आपल्याला स्ट्रोक पाहायला मिळतोय. शफल झाला, क्रॉस झाला आणि त्यानंतर फक्त पुश करो और खुश रहो, ही परिस्थिती आपण पाहिली आहे. धावफलक पुढे सरकतोय, 13 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, पांगलेकला खेळाडू उपस्थित सापळा रचला होता आणि अखेर आपण पाहतोय जाळ्यामध्ये आता अडकवलंय बॅटर भावेश लहानेला. किशोर मेहरने हा जेल टिपलाय, त्यामुळे धक्का पाहायला लागेल टीम कार्तिक 11 कासगाव संघाला. बॅटर आउट. सुनील देशमुख साहेब आपण पाहतोय मंचावरती आपल्या उपस्थित आहेत. ठाणे आयकॉन पुरस्काराने ते सन्मानित आहेत आणि ज्यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी अंबरनाथ ग्रामीण तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे, त्यांचं खूप सारं अभिनंदन या ठिकाणी समस्त ग्रामस्थ गोरेगाव ग्रामपंचायत गोरेगाव आणि या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांचं अतिशय मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन आम्ही करतोय, मनस्वी अभिनंदन करतोय. आणि त्यांच्या हातून मात्र खरं तर तरुणांच्या गळातील ताईत आहेत आणि युथ आयडॉल ते आहेत, त्यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यासोबत अनेक मान्यवर मंडळी मंचावरती उपस्थित आहेत. सन्मान्य विनोदजी केळेकर साहेब, ग्रामसेवक गोरेगाव हरेशजी राऊत साहेब, सरपंच गासगाव प्रभाकरजी खांबाळे साहेब, काशीनाथजी भोईर साहेब, स्वप्नीलजी सेलवली साहेब, माजी सरपंच काराव ग्रुप ग्रामपंचायत, रुपेशजी बनवटे साहेब, हे सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत. सन्मान्य किरणजी राऊत साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स राहुल सर. थँक्यू सो मच. KL दाखल झालाय, करण लहानेला आपण पाहतोय बतरावरती. पहिला बॉल फेस करतोय, खोदून काढलाय, ऑन साइडला बळवलाय, बॉल सारा मिड विकेटला, सिंगल तिथे एक पडली, दुसरी धाब्याचा प्रयत्न नाहीये. KLच्या बॅटपासून सिंगल धाब आली आहे, त्यामुळे धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बोर्डवरती तुम्हाला पार मिळेल आतापर्यंत 13 धाबा, 14 धाबा, कारण 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय, त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. 14 धाबा फलकावरती जोडले गेल्यात. अजूनही 20 बॉल मध्ये 38 धाबा इथून चेस करायचे आहेत. सलामीला गेलेला बॅटर राज लहाने जो यंदाच्या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म वरती आहे, भन्नाट फॉर्म मध्ये तो खेळाडू देखील अजून मैदानावरती खेळतोय. ऑन साइडला खेळतलाय, मी आताच उल्लेख केला होता, यंदाच्या सीझन मध्ये सर्वात भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू राज लहानेचं राज पण आज पण काल पण उद्या पण बॉल सीमा पार षटकार. सन्मान्य सोबान कोहारी साहेब, त्यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील आम्ही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सन्मान्य सोबानजी कोहारी साहेब, आपण या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
वेलकम सर, आपण या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटका ठोकलाय, धावफलक 20 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. एक खेळाडू आउट झालाय, भावेशनं मैदान सोडलाय, परंतु मैदानावरती राजचा बल्ला बोलतोय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार त्याने ठोकलाय. या मॅच मध्ये शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 20 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 32 धाबा इथून चेस करायचे. त्यात अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल. मैदानावरती आपण पाहतोय आतापर्यंत चांगली बॅटिंग तर झाली आहे, परंतु दुसऱ्या बाजूला अजूनही गोलंदाजीचा तोफखाना असणारा संघ एरंदार मैदानावरती खेळतोय. कारण वेदांत पटोले सारखा एक चांगला खेळाडू गोलंदाजी मार्फत येणं बाकी आहे या बॅच मध्ये, त्यामुळे इथून कमबॅक करावा लागेल. कारण कासगाव म्हटलं की या पंचकृषीतील एक ताकदवर संघ म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट जर तुम्हाला इथे मात्र चांगला खेळ करायचा आहे तर धावा कमी खर्च करावा लागतील. राजच्या बॅटवरून आज षटकाराला धावफलक आपण पाहतो 20 च्या आकड्यावरती तुम्हाला जरूर पालमेल. कार्तिक 11 हा संघ मैदानावरती खेळतोय. नेहमीच बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणून पाहिलं जातं. कार्तिकीच्या नावाने आपण पाहतोय कित्येक मोठमोठ्या शर्यती किरण शेट राऊत त्यांनी खेळल्या. जरूर मोठं लक्ष हा बैल आपण पाहतोय. खरं तर बैलगाडा क्षेत्रातील नाव देव म्हणून ओळखलं जातं. एक मोठं नाव आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि आज कार्तिकीच्या नावानं संघ मैदानावरती उतरलाय. श्री गणेश कासगाव संघ मैदानावरती खेळतोय. चला, चेंडू जर आला नसेल तर लगेच मॅचला सुरुवात करा. मॅच बॉल पुन्हा एकदा आता दाखल झालाय, त्यामुळे आपण पुन्हा एकदा मॅचला सुरुवात करतोय. धावफलक 20 याकड्यावरती आता स्थिरावलाय. टॉप गिअरवरती बॅटिंग राजची आपल्याला जरूर पार मिळेल. 22 आउट झाल्यानंतर थोडस मी म्हणेन शांतता पसरली होती. या बॉलला देखील हाफ ट्रॅकर तर बॉल होता. पंचाकडे पाहिलं अशरफ नजरेड यशरक्ष बीट झाले होते, परंतु अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र बहाल केली. 21 21 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. वाईट यॉर्कर करायचा प्रयत्न करतोय सनी राणे. या मॅच मध्ये आपण पाहतोय कमबॅक करायचा प्रयत्न त्याने केलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा होत्या 8च धावा होत्या. फटका इथे फसलाय. गोलंदाज तर हसलाय, परंतु बॅटर रुसलाय का पाहावं लागेल. जजमेंट भरपूर चांगलं होतं सनी राणेनं हा जेल टिपला, त्यामुळे मी आधीच म्हटलं होतं गोलंदाज इथे मात्र हसलाय, कारण त्याला इथे जेल स्वीकारायचं आहे. आणि आता धक्का दुसरा लागतोय टीम कासगाव संघाला. बॅटर राज लहाने बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच. ज्या खेळाडूची आपण चर्चा करत होतो अंडर 19 चा खेळाडू आता मैदानावरती दाखल होतोय. वेदांत पटोले वेदू आता दाखल होतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी त्याच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी दिली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 21 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. पॉवर प्लेची आता संचारबंदी पूर्णपणे हटवून लावली आहे, परंतु मैदानावरती दाखल झालाय अजून एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे कासगावचा बाहुबली. मैदानावरती जितेश टेंबे आता दाखल होतोय. खर तर दैवली धमाका ही टुर्नामेंट त्याने गाजवली आहे. त्या स्पर्धेमध्ये मालिकेवराची बाईक त्याने जिंकली आहे. स्वप्नातील पहिली बाईक त्याने मात्र जिंकली आहे. कासगाव नगरीमध्ये पहिली बाईक तो घेऊन आलाय. परंतु या मैदानावरती आता नावाला छातीचा खेळ करावा लागेल. तोडफोड बॅटिंग करावी लागेल. समोर आपण पाहतो यंगस्टर खेळाडू वेदू आता मैदानावरती दाखल होतोय, तर स्टॅकिंग एरियावरती KL करण लहाने हा बॅटर तुम्हाला बाल मिळेल. 18 बॉल 31 धावाची गर्दी. या मॅच मध्ये संघर्ष दोन्ही टीमचा आता वाढलाय. या मॅच मध्ये आपण पाहतोय हळूहळू प्रेक्षकांची गर्दी आता वाढली आहे, कारण त्यांना माहिती आहे एक मोठा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कासगाव बनाम एरंजाड. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, परंतु ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. बॉल साला डीप मध्ये मिडविकेट केला. क्षेत्ररक्षक ऋतिक भुऱ्या पोहोचलाय. बॉलला उचलून फेक करतोय, दरम्यान मिळेल ती सिंगल. आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 17 बॉल 30 धावाची गर्दी या मॅच मध्ये. चला, लहान लहान जे मुलं आहेत त्यांना विनंती आपण थोडेसे मागे या. जे लहान लहान मुलं आहेत भुऱ्या विकी बालेराव, ते मागचे मुलं थोडेसे त्यांना मागे घे त्या मुलांना. चला आधी थोडे मागे या. गेम ऑन. या वेळेला देखील टप्पा पडला. आपली देण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगाने बॉल निघून चाललाय स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. उंची भरपूर आहे बॅटर जितेश टेंबेची, त्यामुळे आपण त्याला कासगावचा बाहुबली हा नाव दिलाय दैवली टुर्नामेंट मध्ये. परंतु आता हवा तसा खेळ त्याला करावा लागेल. पहिला बॉल वेदूच्या नामावरती राहिला. 2 बॉल मध्ये फक्त आणि फक्त सिंगल धाव वेदूने खर्च केली आहे, त्यामुळे आपण पाहतोय टीमची टोटल पूर्णपणे आता स्थिरावले. 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. इथे देखील हाफ ट्रॅकर, परंतु लाईन चेक करावी लागेल. पंच वळतात. अंपायर सिग्नल वाईट बॉल.
एक्स्ट्राच्या स्वरूपात हा धाव फलक आता पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 23 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात. हाफ ट्रॅकर बॉल होता परंतु लाईन थोडीशी खराब होती. जर मिडल स्टिक वरती हा बॉल असता तर इथे मात्र फटका मोठा पाहायला जरूर मिळाला असता. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय जितेश भन्नाट फॉर्म मध्ये चांगली बॅटिंग या मॅच मध्ये देखील त्याला करावं लागेल. कमबॅक करतोय वेदांत पटोले. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. धाव घेण्याचा प्रयत्न करण करतायत. त्यांना स्ट्राईक हवी आहे परंतु रिव्हर्सचा पवित्र असाच लगा तो अबाद नाही तो बरबाद याला तर म्हटलं जातं. आणि दरम्यान डॉट बॉल. अशा प्रकारची फटकेबाजी आपण जितेशची पाहिली होती. संघ अडचणीत सापडला होता त्यावेळेस मात्र रिव्हर्सचा षटकार ठोकला होता. दविरी धमाका या टुर्नामेंट मध्ये जितेश टेंबेनं आणि तोच फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. कारण त्याला माहिती आहे वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतोय वेदू. त्यामुळे आपण पाहतोय आता पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना 2 धावा खर्च केल्या. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला. या वेळेला देखील सलगचा अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. 1 मोर डॉट बॉल. संभ्रमात टाकणारा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर बॅटरला कळत नाहीये टप्पा पडल्यानंतर बॉल कसा वळण घेतोय. निघून चालायचं रक्षकाच्या हातामध्ये करण लहाने आता तेच सांगण्यासाठी दाखल झालेत. नक्की घडले काय करायचे काय या मॅच मध्ये. क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबलचा वापर करायचे कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय करण लहाने ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो तो मैदानावरती अजूनही खेळतोय परंतु त्याला स्ट्राईक हवी आहे. पाण्यातून एखादा मासा बाहेर काढावा आणि तो मासा जसा चाच पडतो ना तसा आता नॉन स्ट्राईक एंडवरती करण लहाने चाच पडतो या मॅच मध्ये. राईट मोर द विकेट. आता फटका चांगला आहे. रॉकेट स्ट्रोक मिड विकेटला. हेच तर सांगण्यासाठी करण लहाने पोहोचला होता आणि आता लाईन ओळखली. बॉलला मात्र फेकून दिले मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. गेट बंद करा. आपको गेट बंद करना है. जब मेहमान आएंगे तब हम आपको आवाज देंगे तभी वो गेट खोलना है. तुरंत गेट बंद कीजिए. षटकार ठोकला. का बॅटिंग करतोय कासगावचा बाहुबली. जितेशच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 13 बॉल 23 धावांची गरज या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आतापर्यंत भरपूर महत्वाचा आहे या मॅच मध्ये. आपण पाहतोय आतापर्यंत जबरजबळ 8 धावा खर्च केल्या वेदून. राईट ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल होता. इथे घडले काय पाहावं लागेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अपील करतात परंतु पंच सहमत नाहीयेत कारण जागेवरतीच उभा आहे जितेश. त्यामुळे आता शेवटचा बॉल पुन्हा एकदा राहिलाय. इथे वेदूच्या नावावरती DRS कॉल केलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. नक्की घडले काय या साऱ्या गोष्टी आता आपण चेक करू. तिसरे पंच आमचे जोडले जातील या मॅच मध्ये. त्याला माहिती आहे वेदूची गुणताची चांगली झाली परंतु जितेशची विकेट किती महत्वाची आहे हे एरंदा टीमला चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता त्यांनी लगेच रिव्ह्यू घेतला. नक्की घडले काय या साऱ्या गोष्टी आपण चेक करू. परंतु आता येणारे 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. चला ड्रिंक्समॅन आपण जा. पाणी घेऊन जायचं आपण. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. ऑनफिल्ड डिसिजन काय. नॉट आउट आहे.
भाऊभाई बुबेरे यांच्याकडून समालोचक तुषार शिंदे सरांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं. मागची सोमनाथ काडे सरांसाठी आलं होतं आणि आता तुषार शिंदे सरांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. असं 1000 रुपयाचं कॅश प्राइज बाबूभाई बुबेरे यांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. चला ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन तुमचा आहे नॉट आउट. पंचांचा डिसिजन आपण ग्राह्य धरलाय. त्यामुळे आता 12 बॉल आणि 23 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सनी आले, सनी राणे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल यावेळेस देखील आडवा बॅटला खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे बॅटम बॅटच्या मधला बॉल निघून चालला रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना सनी राणे मागील ओव्हर मध्ये आपण पाहिलं होतं जबरदस्त सनीने धावा खर्च केले होते 13, परंतु आता कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय या मॅच मध्ये. इथे फटका चांगला आहे, मागचा पाय वाकवला आणि षटकार दाखवला. बॉल चालला डीपॅकर स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. करण लहानेचा धमाका, बॉल सीमा पार, आउट ऑफ द पार्क, बिग हिट. पारमेल आतापर्यंत धावफलकावरती धाबा जोडल्या गेल्या 35. 35 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅच मध्ये अजूनही 17 धाबाची गरज आहे. 10 बॉल आणि 17 धाबाची गरज आहे. मागचा पाय बाकवला, षटकार दाखवला, सनी राणेवरती आक्रमण केलाय करण लहानेनं. दोन्ही बॅटर आपण पाहतोय मैदानावरती आता चांगले सेट झालेत. युनिट नंबर 3 वरती करण दाखल झाला होता, तिसऱ्या क्रमांकावरती तो दाखल झालाय. त्यामुळे आता त्याची भूमिका मोठी आहे, संकटमोचक कामगिरी त्याला करायची आहे. यात अनुषंगाने तो बॅटिंग करतोय आणि आता षटकार वसूल करत असताना पुढचा बॉल. यावेळेला देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होतोय. फटका फर्स्टला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, झेल स्वीकारत असताना हिट का जवाब पत्थर से दिलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय भुऱ्याने हा झेल टिपलाय आणि अखेर करण लहानेला इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. धक्के वे धक्का फलंदाज महत्वाचे. नवीन बॅटर मैदानावरती नितेश लहाने आता दाखल झालाय. नितेशच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे या मॅचची. 3 बॉल इथून मात्र आता चांगले टाकावे लागतील गोलंदाज सनी राणेला, कारण त्याला देखील माहिती आहे 3 बॉल भरपूर महत्वाचे आहेत. कासगाव बनाम एरंजाड एक मोठा सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता इथून दोन्ही संघाचा संघर्ष वाढलाय. कासगावची देखील पब्लिक प्रेक्षक वर्ग भरपूर इथे दाखल झाले, त्यांचे वेलकम आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा जागेवर खेळायचा प्रयत्न होता. ऑन साइडला बिगिट करायचं होतं, नाही जमलं. मोबाईल मध्ये नेटवर्क, क्रिकेट मध्ये फुटबॉल तुम्हाला जरुरी आहे, पदार्थ नव्हतं नितेश लहानेचा. त्यामुळे आपण पाहतोय डबलची आता समाप्ती होत असताना परंतु एक काळ गाजवला नितेश लहानेने देखील. कित्येक सामने त्याने मात्र जिंकून दिलेत. बॅटिंगच्या जोरावरती टीम कासगाव संघाला, परंतु या मॅच मध्ये इथून मात्र चमकावं लागेल. ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, कारण माहिती आहे नितेशला देखील चौकार षटकार मारून आपण सामना जिंकू शकत नाही होत, तर सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं. परंतु महत्वाची विकेट या मैदानावरती आपण पाहतोय. जितेश टेंबेला इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. ज्या खेळाडूने इथून मात्र आक्रमक पवित्रा घेतला होता, एक षटकार त्याने ठोकलाय, तोच खेळाडू जितेश टेंबे, कासगावचा बाहुबली, त्याला मैदान सोडावं लागेल. बॅटर आउट.
लागलाय आणि आता नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहतोय राणे विरुद्ध राणे अशी फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. कारण मैदानावरती आपण पाहतोय आता संदेश राणे दाखल झालाय. सनी राणे, संदेश राणे गोलंदाज स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु स्टॅकिंग वरती नितेश लहाने. 7 बॉल 16 धाब्याची गरज असताना बॅटची कडा घेतली एसच्या मागे. एक चांगला झेल स्वीकारत असताना आपण पाहतोय किशोर मेहरनं हा झेल टिपलाय आणि अखेर अजून एक धक्का आता लागतो टीम कासगाव संघाला. या मॅचची गोल्डन विकेट फरदस बाद. आम्ही पोहोचतो टीम श्री गणेश इनगाव. तुम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आपण मुख्य मंचाच्या समोर येऊन थांबायचं एका लाईनीमध्ये आणि त्यांच्या विरोधात खेळणारी टीम काराव आपण देखील मुख्य व्यासपीठाच्या समोर खेळाडू कक्षाच्या समोर येऊन थांबायचं याची आपण नोंद घ्यायची. कारण हा सामना संपल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता आपण लगेच मैदानाच्या आत दाखल व्हायचे. त्यामुळे आता आपण मुख्य व्यासपीठाच्या येऊन समोर थांबायचं याची आपण नोंद घ्यायची आहे. बघा दोन्ही टीम आम्ही वारंवार आम्हाला तुम्हाला पुकार करतोय. आम्हाला आयोजन कमिटी सूचित करते तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यामुळे आपण क्षणाचा विलंब न करता लवकरात लवकर मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे. 6 बॉल 16 धाबाची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. ज्या गोलंदाजावरती नेहमीच एरंदाज टीमने विश्वास दाखवलाय सलामीला तो नेहमीच गोलंदाजी करण्यासाठी दाखल होतो. षटक क्रमांक पहिली गोलंदाजी करण्यासाठी ज्याच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी असते तोच गोलंदाज आता ललित भोईर अर्थातच टीम एरंदाजचा रबाडा आता गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. 6 चेंडूमध्ये 16 त्याला धाबा रोकायचे याच अनुषंगाने तो आता मैदानावरती दाखल होतोय. साखे गेल्यावरती आपण पाहतोय बॅटर संदेश राणे दाखल झाला. पहिला बॉल घडलाय काय पाहावं लागेल. पंच वरतात इशारा काय करतील अंपायर सिग्नल व्हाईट बॉल त्यावरती बॉल चालाय सीमा पार. आम आदमी का हात पंजा के साथ. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय इथे मात्र 7 लाभती आहे नशिबाची टीम कासगाव संघाला. म्हटलं जातं ना 2 अक्षराचं लक 2.5 अक्षराचं भाग्य 3 अक्षराचं नशीब 3.5 अक्षराची किस्मत या साऱ्या गोष्टी जर मैदानाच्या बाहेर सोडल्या आणि जर 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानावरती करताय ना तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाहीये. आणि आता तीच मेहनत मैदानाच्या दोन्ही संघाला मात्र करावी लागेल. कारण 6 चेंडूमध्ये 16 धाबाची गरज असताना पहिला बॉल वाईट फेकला. एसटी रक्षक बीट झाला. फाईन लेगचा खेळाडू बीट थर्डमॅनचा खेळाडू बीट बॉलने ओलांडली सीमारेषा लॉंग स्टॉप एंडला. हा चौकार आलाय. नशीब फोपावरे टीम कासगाव संघाच्या या मॅच मध्ये परंतु अजूनही आपण पाहतोय 6 बॉल मध्ये 11 धाबा चेस करायचे आहेत. याच अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. स्टॅकिंग एंडवरती आपण पाहतोय संदेश राणे बिग हिट केला स्क्वेअर लेगला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रबाडावरती आक्रमण बॉल सीमा पार. एक चेंडू टाकत असताना तब्बल 11 धाबा खर्च केल्या. षटकार ठोकलाय. संदेश राणेच्या बॅटमधून बॉल सीमा पार. म्हटलं जातं ना यू ही नहीं गिरता है फुल कर्म की झोली में. अरे कर्म की शाख को हिलाना पड़ता है. कुछ नहीं होता अंधेरे को कोसने से गुरु. अपने हिस्से का दिया खुद को ही जलाना पड़ता है. नशिबाची साथ लाभली जरूर परंतु आता जे काय करायचे ते मला करायचे हे राणेने पाहिलं आणि पहिला बॉल फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार तिथे वसूल करतोय. धाव फलक तुम्हाला पाल बेल टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पुढे सरकत असताना आमचे मित्र संकेत राऊत या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून.
यावेळेला देखील पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला बळवायचं होतं, नाही जमलं. एसच्या मागे स्थिरक्ष बीट झाला, एक सिंगल तिथे मिळाली. सिंगलच्या साथीने धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पुढे सरकत असताना धावफलक तुम्हाला पार मिळेल 48-22 स्वरूपात. एक धाव इथे मात्र मिळते. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. या मॅच मध्ये 4 धाबांची गरज टीम कासगावला, तर 4 धाबा रोखायची टीम एरंजाडला. दोन्ही संघाने आज मात्र मैदानावरती प्रयत्नाची पराकाष्ठा केली आहे या मॅच मध्ये. आतापर्यंत आपण पाहतोय दोन्ही संघ चांगले खेळलेत. संदीप भोईर आता मैदानावरती दाखल होतोय. नवीन खेळाडू तुम्हाला पार बेल स्टार्टिंग एरवरती. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसला. नक्की घडले काय तिथे पाहावं लागेल. धाव घेण्याचा प्रयत्न झालाय जरूर, परंतु स्ट्राईक आता कोणाला मिळेल, कोणता बॅटर आउट होईल हे चित्र आपल्यापर्यंत पोहोचेल. राणे की भोईर, भोईर की राणे, संदीप की संदेश, संदेश की संदीप, हे चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पंचांनी घेतला इथे मात्र रिव्ह्यू. पंच रिव्ह्यू तुमचा आहे ना? यस, चला चेक आपण करू नक्की घडले काय. त्यानंतर कोणता बॅटर इथून मात्र मैदान सोडेल हे देखील पाहावं लागेल. पंचांशी वाद घालू नका, याची आपण नोंद घ्यायची आहे. आपण चेक करतो नक्की घडले काय. चला पब्लिक, ये पब्लिक ये सब जानती है. थोडस मागे सरका, आवाज थोडस कमी ठेवा. फैसल चाचा बुबेर यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नॉन स्टॅकिंग वरती संदीप आउट आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नक्की घडले काय हे आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये. चंदू या साऱ्या गोष्टीमध्ये बाहेर आहे, त्यामुळे आता बॅटर संदीप रेतून मैदान सोडावं लागतंय. तीन बॉल 4 धाबाची गरज. स्टार्टिंग वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा संदेश राणे, नवीन बॅटर सौरभ लहाने. 3 बॉल 4 धाबाची गरज. तीन बॉल 4 धाबाची गरज आहे. एकदा जर सामना आवडला असेल ना तर दोन्ही संघासाठी टाळावायला हरकत नाहीये. 3 बॉल 4 धाबाची गरज. सुपला शॉट आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदेश राणेने सामना फिनिश केलाय. कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव संघ येथे विजयी होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम पलक 11 जयरमान क्रिकेट संघ एरंजाड, तुमचं देखील कौतुक, तुम्ही देखील चांगलं खेळलात. अभिनंदन टीम कासगाव.